ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि महत्त्वाची बातमी गणपत गायकवाड आणि अन्य 2 आरोपींना घेऊन पोलीस आता कोर्टाकडे रवाना झाले आहेत। थोड्याच वेळामध्ये आता गोळीबार प्रकरणामध्ये उल्हासनगर कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल। आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या। या प्रकरणात गणपत गायकवाड आणि अन्य 2 आरोपींना कोर्टात हजर केलं जाते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। आता पोलीस गणपत गायकवाड आणि 2 आरोपींना घेऊन कोर्टाकडे निघालेत। कल्याणमध्ये आता पोलीस पोहोचलेले असून गुन्हे शाखेची टीम देखील न्यायालयाकडे रवाना झाली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, नक्कीच अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे निखिला। आणि मी सध्या आता लायन चौक जो आहे उल्हासनगरचा तो क्रॉस करतोय आणि या सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। 2 पिंजरे आपल्याला या ठिकाणी दिसतात, ज्यातल्या पहिल्या पिंजऱ्यामध्ये गणपत गायकवाड आणि 2 आरोपींना घेऊन पोलीस आता उल्हासनगर कोर्टाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये उल्हासनगर कोर्टामध्ये हा सगळा ताफा दाखल होईल आणि त्या ठिकाणी या आरोपींना हजर केलं जाईल। आरोपींच्या वकिलांनी व्हीसीद्वारे हजर करण्यास विरोध केला होता। न्यायाधीश ए निकम यांनी सरकारी पक्षाची विनंती फेटाळलेली आणि आरोपींना घेऊन आता पोलीस जे आहेत ते कोर्टाच्या दिशेने रवाना होताना आपण पाहतोय। निखिला, धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर गणपत गायकवाड यांना घेऊन आता पोलीस कोर्टाकडे रवाना झालेत काही वेळातच। म्हणजे आता कल्याणमध्ये पोलीस गणपत गायकवाड यांना घेऊन या ठिकाणी पोहोचलेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय।